सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दहिवडी शाखेचा प्रथम वर्धापन दिन शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन तानाजीराव मोहिते, व्हाईस चेअरमन शिवाजीराव निकम, सरव्यवस्थापक एकनाथ माळी, संचालक संजय घोडे पाटील, सर्जेराव घोडे पाटील, अमर जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार दहिवडी शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिन पार पाडण्याचा प्रयत्न केला. या वर्धापन दिनास राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे, मान पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे, दहिवडीच्या नगराध्यक्ष वर्षाराणी सावंत, माजी नगराध्यक्ष नीलम जाधव, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेविका मोनिका गुंडगे, माजी नगरसेवक पत्रकार लिंगराज साखरे, बाळासाहेब सावंत, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष डॉक्टर वसुधा कर्णे, मान पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, नगरसेवक सयाजी मोरे, नगरसेवक दत्तात्रय अवघडे, शिवसेना तालुका प्रमुख समीर जाधव, सरपंच निलेश दडस, सरपंच प्रवीण बोराटे, सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत जगदाळे, पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, कृषी अधिकारी किरण उदमले, नायब तहसीलदार श्रीकांत शेंडे, दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे, नगर अभियंता प्रणोल खताळ, पत्रकार संदीप जठार, उमेश बुदावले, प्रवीण राजे, एकनाथ वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान केला. चेअरमन, व्हाईस चेअरमन, जनरल मॅनेजर, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी ज्योत्स्ना वाघमारे, डीओ धीरेनकुमार भोसले, सूरज कदम, कॅशियर ज्योती भोसले यांनी वर्धापन दिन पार पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनिया गोरे म्हणाल्या की दहिवडीमध्ये खूप पतसंस्था आहेत, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरला आहात हेच खरं तर कौतुक आहे. कमी कालावधीत ही पतसंस्था चालते आणि सर्व कर्मचारी वर्ग मिळून भरारी घेतली आहे. याबद्दल माझ्याकडून आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खूप शुभेच्छा. अशीच भरारी घेत चला. दहिवडीकरांकडून पाठिंबा मिळतोय. खूप लोकांनी खाती आणि ठेवी ठेवल्या आहेत. दुष्काळमुक्ती होत असल्याने लोकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण होत आहे. सुखकर्त्याला लोकांचा पाठिंबा उत्तरोत्तर मिळत जावो ही सदिच्छा व्यक्त करते.
उपस्थित जमली मान्यवरांच्या उपस्थित सर्वांनाही गोड मान्यवरांच्या उपस्थित सर्वही आवड सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा दहिवडी येथे दहिवडी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. त्या निमित्त माननीय आमच्या मॅडम सोनिया मॅडम इथं उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत. माझे नगराध्यक्ष आहेत अध्यक्ष. तर सगळ्यांची नावं घेणं पॉसिबल आहे, पण सगळेच उपस्थित राहण्याने वेळात वेळ काढून तुम्ही इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. खूप छान वाटलं. असंच भरभरून प्रेम आमच्यावर राहू द्या आणि सहकार्य राहू द्या. तुम्ही आलात, खूप खूप आभार. आज या सुखकर्ता कोऑपरेटिव्ह ट्रेडिंग सोसायटी मुंबई या बँकेमार्फत आज पहिला दहिवडीमध्ये वर्धापन दिन साजरा होतोय. खरं वास्तविक या दहिवडीमध्ये खूप पतसंस्था आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलाय हे तुमचं खरं तर कौतुक आहे. आणि या थोड्या वेळात 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ही पतसंस्था चालते आणि चांगल्या पद्धतीनं आपण सगळा कर्मचारी वर्ग, मॅनेजर सगळेजण मिळून आपण खूप कमी वेळामध्ये इथं भरारी घेतली आहे. आणि याच्याबद्दल माझं खरं वास्तविक माझ्याकडून आणि या आपल्या तालुक्याचे आमदार नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि अशीच भरारी तुम्ही घेत चला. तुम्हाला सगळ्यांच्याकडून खूप चांगला सपोर्ट मिळतोय. आमच्या तशी दहिवडीतली माणसं खूप चांगली आहे. ती बरंच इथं आपल्या बँकेमध्ये त्यांनी खाती उघडलेली आहे आणि खूप सारे विश्वासार्हता नाही. खरंच आपल्या या दहिवडीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोक बचत करतात आणि त्याचा फायदा इथं असलेल्या सगळ्या बँकांना, पतसंस्थेला चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि आता दुष्काळ जाऊन या मान खटावमध्ये खूप चांगली आता पिकायला लागले, खूप चांगले व्यवसाय चालायला लागले आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही आपली सगळी रोजची अशी आपली जगण्याची अशी उमेद वाढत चालली आहे. त्यामुळं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सपोर्ट सगळ्याकडून मिळतो. तसा सपोर्ट तुम्हाला या बँकेला उत्तरोत्तर मिळत जाऊ. आणि आपण खरं वास्तविक एक वाक्य लिहिलंय की सुखात साथ, दुःखात प्रेमाचा हात. हा खरं वास्तविक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं परमेश्वरानं चांगल्या लोकांच्या मार्फत दिलाय. आणि त्यामुळं आपल्या या मान खटावचं उज्ज्वल भवितव्य असं इतकं चांगलं होत चाललंय की ह्या सगळ्या चांगल्या लोकांच्यातनं तुम्ही खूप चांगली अशी भरारी घेत आहे. त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि इथं जमलेल्या सगळ्यांच्या मार्फत आणि आम्हाला सगळ्या तुम्ही बोलवलं आणि इथे या सगळ्या तुमच्या सुखात आम्हाला सहभागी केलं त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.